काय झालं बे? काहून एवढा नाराज बसला आहे? का सांगू साहेब तुम्हाला, 2 वर्षापासून पोरी पाहून राहिलो, पण नाही लग्न काही सोडतच नाही. मग तू एक काम कर, एखादी बकरी पाहिजे, बकरी. काहून? अबे बोकडासारखा दिसता ना तू, कशा पोरी पसंत करेन मी तुला? माय बे, तुम्हाला काही सांगावं साहेब, तुम्ही फार इज्जतीचा भुकाच करता बाहेर. मोठा इज्जतीवाला लागून गेला. बिन दाढी बोकडीसारखा दिसतो बे. कशा पोरी पसंत करेन मी तुला? हा, अबे माणूस कसा पाहिजे, मायासारखा, चिकना चोपडा. मग पाय पोरी यांची कशी लाईन लागते तर. लागते ना लाईन, डाकला मागणाऱ्या पायाची. बस ते तिकडं ह्या गोष्टी सोडून कोणत्या गोष्टी सांगा त्याने. काय होतं आपलं वालं? हा, घरकुलाच्या याद्या पाठवल्या, हापशा दुरुस्त केल्या. हा, हे लय महत्वाचं आहे. ना बाहेर जे हागाले जाते ना, त्याचे फोटो काढून त्याने गुलाबाची फुलं दिले. हा, अजून काय राहिलं अशा? ते स्मशानभूमीला वॉल कंपाऊंड करायचं राहिलं ना. स्मशानाने काय नाही पाहिजे मी वॉल कंपाऊंड. काहून नाही पाहिजे? अबे जे अंदर गाळले आहे ते केव्हा बाहेर येत नाही, आणि जे बाहेर आहे त्याची अंदर जायची इच्छा नाही. नाहक पैशाचा धिगाणा. पण त्याचा निधी घेतलाय आपण. अबे तो झाला ना खर्च ठराव घेऊन. कुठं? अबे सरपंचाच्या घरी जे वॉल कंपाऊंड केलं ना, ते त्याच पैशातून केलं. अच्छा. आता आपल्या ग्रामपंचायत मध्ये एक सोलर लाईट आला आहे. आता तो कुठं फिट करायचा याचा विचार करून राहिलो मी, ठराव घेऊन. काय विचार करायचा सर? सोलर लाईट लागल तर आपल्या वाड्यासमोरच. अरे पाटील, तुम्ही या वालाडे का तुमच्या खुर्चीवर? का? म्हणजे बसा मग तिथं खुर्चीवर. काय घेता पाटील, चहा कॉफी? कॉफी? काय घेतलं तुम्ही? वाटलंच म्हणे. वाशा जाय, माझ्यासाठी कॉफी, पाटलासाठी चहा घेऊन. जातो, वापस येतच नाही आता. ये काय तुले? हा. हा पाटील, कशी काय आली होती ही आधी, तर कसा काय रस्ता बोलली बा? साहेब, या सरपंचाचे फक्त 3च वर्ष राहिले. पुढच्या निवडणुकीच्या नंतर या खुर्चीवर आमच्या पक्षाचा माणूस बसणार आहे. तेव्हा जरा सांभाळून राहा. वाशा, चहा कॅन्सल कर बाबू. पाटलासाठी पण कॉफी सांग, बाल्यासाठी पण सांग तू एक कप ठराव घेऊन. आता कसं सेम टू सेम बोलले साहेब तुम्ही. काय रे बाल्या? हो ना. अरे तुम्हाला चहा म्हणजे पॅमेलियन कुत्र्याले भाकरीचा तुकडा टाकल्यासारखा आहे. बाल्या, आजकाल तुझे उदाहरण चुकून राहिले असं नाही वाटून राहिलं तुला? डायरेक्टली का फॅमिलियन कुत्रा? नाही नाही, तुम्हाला काय कुत्रा म्हणू मी? चहाले भाकरीचा तुकडा म्हटलं ते पहा ना. असं म्हणलं तुया? मग सेम टू सेम बोलला पाहिजे साहेब. या गावात एवढा मोठा वाडा असून तुम्हाला सोलर लाईट कुठं लावायचा याचा विचार करायला लागून राहिला. काहून? आमचा दरारा विसरले का? बाल्या, सांग रे साहेबाने आपला दरारा. दरारा लय लय डेंजर. हा, काल सकाळी संडासला गेले, बाहेर ऐकू आला त्याचा दरारा. भाले, काय बी म्हणून राहिला का तू? तसं नाही पाटील, काल सकाळी तुम्ही संडासला गेले होते ना, तर वायरमॅन बोंबलत आला होता. म्हणे पाटलाने सांगा चुकलो माय, मी आजच्या आज वावरातली लाईन लावून देतो, फक्त कंप्लेंट करू नका म्हणे. असा दरारा आहे पाटलाचा. हे काय मला सांगा लागते बाबा. 5 वर्ष काम केलं ना पाटील तुमच्या सोबत ठराव घेऊन. आता हाही एक ठराव डोक्यात चांगला फिट्ट करून ठेवायचा आहे. सोलर लाईट लागल तो आपल्या वाड्याच्या समोरच. कसा? ठराव घेऊन. शाबास साहेब, शाबास. आमच्या अनुपस्थितीत कोणाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून राहिलो ग्रामसेवक साहेब? सरपंच साहेब, तुम्ही या, बसा ना, बसा, या बसा. हा, बसतो नाही तर बसा बसा. हा, त्या खुर्चीवर बसासाठीच तर निवडणूक जिंकून आलो ना आपण, नाही का रे संजय? हो ना भाऊ, तुमच्यासाठीच तर बनली ना हे खुर्ची. काही विषय आहे का? हा, बरोबर बोलला संजय. 15 वर्षापासून ठिया मांडून बसलाय काही मातब्बर लोक. पण या प्रतापरावानं काय केलं? हा, असं घेतलं शिंगावर का गुलाल आपल्या अंगावर. हा, काय पाटील? बाल्या, काही काही लोकांचं असं असते ना,
जोर नुसता गोष्टी हाकाले घरी फुटाने नाही हाकाले. अरे गुलाला जाऊ द्या, डाल तरी आहे का कोंबडा झाकाले. दुसऱ्याच्या कोंबड्या झाकून अंडी काढणाऱ्यांपैकी आमची अवजात नाही म्हटलं पाटील. आम्ही डायरेक्ट दुसऱ्याच्या कोंबड्या पुरट करतो म्हटलं. अहो तुम्ही आमच्या का कोंबड्या पुरट करणार हो? पाटील म्हणतात मला पाटील. इथं कोंबड्याच काय पण कोंबडे सुद्धा अंडे देते आमच्या दरारानं. चला पाटील चला, मला माहिती आहे तुमचा स्वभाव. तुम्हाला एकदा राग आला का कोणाच्या बापाला ऐकत नाही तुम्ही. चला चला चला. पाहिलं सर पाटलाची कशी झल लावली ते. हो ना भाऊ, एकाच फाईट मध्ये पाटल्याची हवा टाईट करून टाकली तुम्ही. मानलं भाऊ तुम्हाला. अबे हवा पाटला की नाही माहीत नाही झाली होती इकडं. त्या माळाची खटखट मला तर वाटली या दोघांच्या कुस्त्या होते का काय इथं आता. मी आता मोडतोडीचा हिशोबी केला होता मनातल्या मनात. हे मी ठराव घेऊन. साहेब एवढं भ्यायचं नाही हो. मी आहे ना. काय म्हणजे भाऊ आहे ना. हा. आत येऊ का साहेब? अरे शीतल मॅडम तुम्ही या 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 या. प्रतापराव मी म्हटलं होतं तुम्हाला या आपल्या गावात आलेल्या बँकेतल्या नवीन मॅनेजर. नवीन पुण्याचा गौरव आहे. गुलाबाच्या फुलाला परिचयाची गरज नसते. आम्ही मासावरूनच ओळखले का शीतल मॅडम आल्या म्हणून. नाही म्हणता म्हणता वास घेण्याच्या बाबतीत तुम्ही कुत्र्याच्याही पुढे गेले सरपंच. साहेब म्हणजे ते तुम्ही माणसं बरोबर ओळखता ना असं म्हणायचं होतं मला ठराव घेऊन. ठीक आहे, आलं लक्षात. बर कसं काय येणं केलं मॅडम? थोडं काम होतं मला, दाखला पाहिजे होता. मॅडम तुम्ही बोलून तर मग भाऊ तुमच्यासाठी काय बी करायला तयार आहे. काय? अहो मॅडम जाऊ द्या, त्याच्या बोलण्याकडे काही लक्ष देऊ नका. तुमचं दाखल्याचं काम होऊन जाईल, टेन्शन घेऊ नका. म्हणजे मॅडम तुम्ही फक्त इथं दाखल्यासाठी आल्या? अहो, मला फोन केला असता मी घेऊन आलो होतो दाखला ठराव घेऊन. दाखल्यासाठी पण ठराव घ्यावा लागतो? दाखल्याचं काय मॅडम, त्यांनी स्वतःचं लग्न पण ठराव घेऊनच केलं. हो की नाही साहेब? काय? अहो तसं बोलायची पद्धत आहे. हा म्हणजे ते कामाच्या तुम्ही त्याला बोलायची सवय झाली पण तुम्ही खरंच दाखल्यासाठी आले. तुम्ही खरंच आणून दिला असता. गद्याला देती व्हायचं काम करत असते म्हटलं साहेब. हा वरातीला गोडच लागते म्हटलं. हे मात्र सरपंच तुम्ही बरोबर बोलले. ओ गाढव म्हणाला तुम्हाला ते. काय काय सरपंच बाई समोर बरं दिसते काय असं. मजा केली हो साहेब, फक्त उदाहरण दिलं. काय म्हणता मॅडम, काय म्हणते आमचं गाव? गाव तसं चांगलं आहे. आपल्याला काय नोकरी करायची आहे, लग्न करून स्थायिक थोडी व्हायचं आहे. स्थायिक वाले हरकत नाही मॅडम. नाही हो भाऊ. आपापली पसंत असते संजय. कोणाला हे आवडते, कोणाला ते आवडते. आता आपल्या मॅडमला काय आवडते हे आपल्याला काय नाही का मॅडम? मला रसमलाई आवडते. मला फोडणीचा बा आता इथं काय खाना खजानाचा कार्यक्रम चालू आहे की काय? खाना खानाच चालू आहे. मगांपासून तुम्ही तुमची दाळ शिकवतात काही पण समजून द्या ना मला. साहेब तुम्ही काय मिठाचा खडा बनण्याचा प्रयत्न करू नका बरं का. बरं मॅडम तुम्हाला केव्हापर्यंत पाहिजे होता दाखला? 2-3 दिवसात दिलं तर चालेल. भाऊ तसं की आपल्याला बँकेत जायचं आहे. हात मॅडमचा दाखला तुम्ही घेऊन जाऊ. थँक्यू सो मच. बरं जाऊ मी. जाता म्हणता या या मग या. साहेब आता मॅडमचा कायमचा दाखला करून घ्या. आपल्या गावात राहण्याचा रहिवासी दाखला कायमचा बनवून घ्या. अहो रहिवासी दाखलाच काय तुम्ही म्हणसाल तर रेशन कार्डासमोर त्याचं नाव लिहून टाकतो ठराव घेऊन. कसं काय साहेब तुम्ही बघा